तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि फ्रेश अशा वातावरणात. तर काल रात्री वारं आणि पाऊस सुटल्यामुळं आपल्या झाडाचे आंब बऱ्यापैकी रस्त्यावर पडल्यात आणि सकाळपारी ते आपलं गोळा करायचं काम चालू आहे. पाडायला आहे पूर्ण अशी थप्पीत थर लागला आहे, साचलंय. एकदम शांत आणि प्रसन्न फ्रेश असं वातावरण, त्यात पक्ष्यांचा कानावर पडणारा हा किलबिलाट, असा या वातावरणात आपल्या दिवसाची सुरुवात होत्या. वाऱ्यानं पडलेला आंबो गोळा करून झाल्यानंतर ना, ज्याच्यामुळं आपल्याला कुठं जाणंही होत नाही बाहेरगावी, ते आपलं परमनंट रोजगाराचं काम म्हणजे धारा काढणं. त्या धारा काढून घेतल्या. धारा काढून झाल्यानंतर ना आपण आपला नेक्स्ट मोर्चा आपल्या जनावरांसाठी वैरण, जो आपल्या वडिलांनी हत्तीघास काढून ठेवला होता, तो आणून गोट्यामध्ये टाकला. साधारणतः आपला जो प्लॉट दिसतो ह्यो 7 गुंठ्याच्या आसपास आहे. यामध्ये आपण 4G नेपियर बुलेट हे हत्तीघास लावलेला आहे आणि साधारणतः कंटिन्यू रोज एक टाईमची वैरण ह्या हिशोबाने आपण हा हत्तीघास लावलेला आहे. रानातली सगळी कामं आवरल्यानंतर ना, आज शुक्रवार असल्यामुळं आपल्या गावातला लहान बाजार असतो छोटासाच, त्यासाठीच थोडेफार आपली जी भेंडी आहे ती भेंडी तोडून घेतल्या. ती साधारणतः एक 3 ते 4 किलोच्या आसपास आहे. भेंडी तोडून झाल्यानंतर ना आपला नेक्स्ट मोर्चा आपल्या दुकानाकडे वळवला, जो आपला परमनंट रोजगार आहे. दुकानात आल्यानंतर ना आपल्याला काल रात्री 2 मोबाईल आले होते फिटिंगसाठी. लेट आल्यामुळं आपण ते आत्ता खोलून घेतलेत बॉक्समध्ये. दुकानातली कामं पूर्ण झाल्यानंतर ना घरी आलो जेवण करण्यासाठी, आणि येताना आईस्क्रीम आणलं नाही म्हणून हा भाचीचा राडा. कुत्ता शाण्या बोड्याचा. चल आईस्क्रीम लागते, चल आईस्क्रीम लाले, आईस्क्रीम लाएंगे, आईस्क्रीम लाले, आईस्क्रीम लाले. चल फ्रूटी ले जाओ. क्या चाहिए तुझे, क्या चाहिए तुझे? फ्रूटी चाहिए? अरे समृद्धि को कोई खा जाएगा. चल जल्दी देखते, चल लवकर, चल लवकर. वो भैंस कितनी उसकी मम्मी हल्ला कर रही थी, पता है का? उसको लेके गए ना तुम, ऐसे कूद रही थी, धावनी थी ऊपर. आपल्या इकडे कसं आहे, गच्चा निसर्ग सौंदर्य आहे. साधारणतः 40-45-40 प्लसच्या टेम्परेचरच्या या काळात सगळीकडे हिरवगार आहे. ही कृपा आपल्या कृष्णमाईची आहे आणि ही कृपा आपल्या पावसाची आहे. बरोबर ट्रेन आल्या, नाद करायला नाही सीन. तर आपण मार्केटला चाललोय, फाटक पडल्यामुळे आपण इकडनं गाडी वळवली. टनल बी वाईट लावडा आहे. आता चालू वरला ट्रेन आहे. आणलेल्या मटेरियल मधून कॉम्बो व्यवस्थित फिटिंग करून ते कस्टमरला पोच केले. आता इथेच थांबू, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू. धन्यवाद.